अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. माणूस जेव्हा त्याचं मानवी जीवन जगत असतो तेव्हा त्याला दुःखांचा आणि संकटांचा सामना हा करावाच लागतो. कारण मानवी जीवन जगत असताना कोणालाच सर्व काही विनामूल्य मिळत नाही. प्रत्येकाला त्यासाठी काहीतरी कष्ट करावेच लागतात. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, या जीवनात जन्माला आलेला माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी कधीच नसतो. कोणाला पैसा हवा आहे, कोणाला सुख हवं आहे, कोणाला आजारातून मुक्तता हवी आहे, कोणाला आणखी काही हवं आहे. प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्याच प्रकारे प्रत्येक माणूस लढत आहे. म्हणून संघर्ष केल्याशिवाय जीवनात कुठलीच गोष्ट प्राप्त होणार नाही. माणसाला कितीही काहीही मिळालं तरी त्याचं समाधान कधीच होत नाही. त्याच्या अपेक्षा कधीच संपत नाही. माणसाला नेहमी काही ना काही हवंच असतं. ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे त्याला आजारपण आहे, त्याला प्रेम भेटत नाही, काही ना काही इच्छा त्याच्या अपूर्णच असतात. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, खूप पैसा कमवला म्हणजे सर्व काही मिळतं असं नाही. समाधान हे आपल्या मनाला भावेल असं हवं असतं. जे मिळालंय त्यासाठी समाधान मानायला शिका. जीवनात कधीकधी आपण जगतोय हे जीवन जगण्यासाठी काही लोक तरसत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा सोडली होती, अचानक ती गोष्ट तुमच्या समोर येईल आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण स्वामी कोणतीही गोष्ट कोणत्याही क्षणी करू शकतात. जीवनात तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की असं झालं तरी कसं. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात सुखी राहण्याचा प्रयत्न करा. स्वामी सर्व काही बघून घेतील. मनाला जास्त त्रास देऊ नका, चिडचिड करू नका. मनात असलेली प्रत्येक शंका स्वामींना सांगा. मनात काही दडपून ठेवू नका, मनात काही लपवून ठेवू नका. कारण जर तुम्ही स्वतःचं दुःख स्वतःच्या मनामध्ये लपवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. इतरांना सांगण्यापेक्षा स्वामींना सांगा. इतर लोक तुमच्या दुःखावर मीठ चोळतील, परंतु स्वामी तुमच्या दुःखावर औषध लावतील. म्हणून काही सांगायचं असेल तर स्वामींना सांगा. स्वामींसमोर आपलं मन मोकळं करा. डोळ्यात अश्रू दाबून असतील तर अश्रू मोकळे करा. स्वामी तुमचं प्रत्येक म्हणणं ऐकतील, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील. बाळांनो, आपल्याला कितीही काहीही वाटलं तरी मानवी जीवन हे सोपं नाही. ते सोपं बनवायचा जरी आपण प्रयत्न केला तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते संकट निर्माण होतच असतात. म्हणून देव म्हणतात, बाळा थकलास का रे, बाळा थकलास का रे, या मानवी जीवनाला कंटाळलास का रे. आत्ताच तुला थांबायचं नाही, तुला खूप पुढे जायचं आहे. आत्ताच हार मानू नको, तुला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. बाळा थकलास का रे, एवढ्यातच हार मानलीस का रे. म्हणून बाळांनो, देव आपल्याला उभारी देत आहेत, देव आपल्याला ऊर्जा पाठवत आहेत. तुझं जीवन अजून संपलेलं नाही, तुला खूप सारं जीवन अजून जगायचं आहे. तुला खूप सारे चमत्कार अजून बघायचे आहेत. तुझं जीवन बदलताना तुला स्वतः अनुभवायचं आहे. तू काय, तुझ्या कितीही पिढ्या जरी आल्या तरी माझं नाव आहे तेच राहील, मी आहे त्याच स्थानावर राहील. म्हणून बाळा, लक्षात घे, जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही. कुठला क्षण आपल्या डोळ्यासमोर येईल सांगता येत नाही. म्हणून कृपया देवाकडे दुर्लक्ष करू नकोस. जर तुझा देवावर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. कारण बाळा, माणुसकी तेव्हाच कामं येते जेव्हा आपण कुठेतरी पुण्य कमवलेलं असेल. तुला मरतानाही वाचवतील, तुला मोठ्या संकटातून बाहेर काढतील, ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज असतील. बाळा, जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर काय करायचं, कोणत्या दिशेने जायचं, कोणता मार्ग निवडायचा, यामध्ये तुला संभ्रम असेल तर स्वतः स्वामी येऊन तुला मदत करून जातील. मोठा चमत्कार तुझ्या जीवनात घडेल आणि तुझं जीवन क्षणात बदलून जाईल. म्हणून बाळा, विश्वास ठेव, विश्वासाची किंमत तुला सोन्यापेक्षा जास्त मिळेल.
जीवनात जे घडायचं ते घडणारच आहे, परंतु कशा चांगल्या गोष्टी घडतील, कशा वाईट गोष्टींपासून तू लांब राहशील याचं ज्ञान तुला स्वतः देवच देतील. घाबरू नकोस, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कधीही मनावर जर जास्त दडपण आलं, काय करावं सुचत नसलं, तर स्वामींच्या फोटोसमोर बस. शेजारी कुठे स्वामींचा मठ असेल तर तिथे जा आणि तिथेच गेल्यानंतर तुझ्या मनाला शांतता मिळेल. बाळा, जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी तुला प्रत्येक गोष्ट देव सांगत आहेत. यासारखा नशीबवान दुसरा कोणीच भक्त नसेल. म्हणून विश्वास ठेव, तू जगत असलेलं जीवन खूप मौल्यवान आहे. या जीवनाला संपवण्याचा प्रयत्न कधीच करू नकोस. तुला स्वामींचा अनुभव घ्यायचाच असेल तर त्यांच्या मठात एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर नक्की जाऊन ये. गुरुवारी गेलास तर अतिउत्तमच आहे. तिथे गेल्यानंतर तिथे होणारी सेवा, तिथे गेल्यानंतर तिथे असलेली स्वच्छता, तिथे असलेली ऊर्जा तुला अनुभवायला मिळेल. बाळा, स्वामींच्या मठात गेल्यानंतर आजूबाजूचे सर्व विचार बंद होतात आणि आपलं मन प्रफुल्लित होतं. आपल्याला चांगल्या विचारांच्या डोक्यामध्ये चालना मिळते. आपल्या मनाला कितीही थकलेला असला तरी ऊर्जा मिळते. म्हणून बाळा, लक्षात घे, तुझं मन प्रफुल्लित होईल, चुकीचे विचार निघून जातील आणि अडलेली कामे पूर्ण होतील. म्हणून कधीही वेळ मिळाला तर स्वामींच्या मठामध्ये नक्की जाऊन ये. जरी तुला जाणं शक्य नसेल तर घरातील जो स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्या फोटोसमोर डोळे मिटून शांत बस. तुला असं वाटेल की स्वतः स्वामी तुझ्याशी बोलत आहेत, स्वतः स्वामी तुझ्या समोर उभे आहेत. आणि हा केवळ भासच नव्हे तर हा साक्षात्कार आहे. आणि या साक्षात्कारावर ज्याचा विश्वास आहे त्याने ही दुनिया जिंकली आहे. स्वामींच्या चरणाशी जेव्हा आपल्याला स्थान मिळतं ना, तर तो आपल्या जीवनातील सर्वात मोठा क्षण असतो. म्हणून बाळा, लक्षात ठेव, देव आहेत, देव असणार आहेत आणि देव कायम आपली रक्षा करत आहेत. आपल्याला फक्त चांगल्या विचारांची, प्रेमाची आणि चांगल्या भक्तीची गरज आहे. या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर देव नेहमी आपल्या सोबत आहेत. विचार करण्यापेक्षा ते विचार कृतीत बदल. विचार करत राहिलास तर विचारत करत राहशील, परंतु विचार करून लगेच त्यावर कृती केली तर जीवनात मोठा बनशील. म्हणून बाळा, विचार करण्यात जास्त वेळ घालवू नकोस, लगेच कामाला सुरुवात कर. बघ, देव तुझं प्रत्येक काम नक्की पूर्ण करतील. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर आणि हा व्हिडिओ लगेच लाईक कर. बाळा, मनाला सांग की हे माझ्या मना, तू मला जे सांगतो आहेस ते मी नक्की करणार आहे. हे माझ्या मना, शांत हो, तुला देवाशी संपर्क साधायचा आहे. हे मना, माझ्याकडे बघ, मी तुला चांगलं बनवायचा प्रयत्न करत आहे. नक्कीच देव तुझी प्रत्येक गोष्ट ऐकणार आहेत. बाळा, जेव्हा माणूस स्वतःला समजावतो ना, तेव्हा तो खूप चांगली कामे करत असतो. म्हणून स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न कर. सगळं चांगलंच होईल, फक्त चांगलेच विचार असायला हवेत. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने तुझ्यासाठी पाठवला होता. आजचा व्हिडिओ जर तुला खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक कर आणि असेच सुंदर आणि भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद प्रेमळ भक्ता.